चला आपण सन्मानाकडे वळूयात. आज अंडर-25 जासे आयोजित सचिन स्मृती चषक 2026 जासई पावसाळी भारतातील ही रबर बॉलची पहिली स्पर्धा आणि चला आपण आर्यनला पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देतोय. सेमीफायनलचा सामना ज्याने जिंकून दिला आणि सुरेश म्हात्रे बापू यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देतोय. आर्यन नाईक या खेळाडूला चांगली कामगिरी आर्यनची राहिली. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण देतोय. आर्यन नाईक हा खेळाडू ठरलाय. सेमीफायनलच्या सामना ज्याने जिंकून दिला. आपण सन्मानाकडे वळूयात. 5 दिवसामध्ये ज्यांनी अचूक असे निर्णय दिले असे उरण पंच कमिटीचे उपाध्यक्ष संदीपजी पाटील सर यांचा इथं आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. याच गावातील पंचायत अनेक साऱ्या स्पर्धा ज्यांनी यशस्वीरित्या कव्हर केल्या तसे संदीपजी पाटील सरांना आपण इन्व्हाइट करतो की त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मयूर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संदीपजी पाटील सरांचा आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. तथा या स्पर्धेमध्ये अंडर-25 असे आयोजित सचिन स्मृती चषकामध्ये ज्यांचा 5 दिवसामध्ये आपण आवाज ऐकायला मिळाला असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे समालोचक आकडेतज्ञ अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळाला असे जयजी भोसले सरांचा आपण सन्मान करण्यासाठी विनंती करत आहोत. कल्पेशजी पाटील आणि भूषण म्हात्रे यांना विनंती केली जाते की महाराष्ट्रातील एक नामांकित ख्यातनाम समालोचक अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळाला तथा अनेक साऱ्या समालोचकांचे आयडल आहेत. नेहमी सातत्यानं उरण तालुक्यामध्ये ज्यांचा आवाज हवा असा वाटत असतो असे जयजी भोसले सरांचा आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. 5 दिवसामध्ये प्रत्येक प्रेक्षकाला ज्यांनी कान मंत्रमुग्ध केलं अशी तथा आपण वळूयात. अंतिम सामन्याचा सामनावीर कुणाल निकम त्याला आपण इन्व्हाइट करूयात. कुणाल निकम ठरलाय मॅन ऑफ द मॅच. कुणाल कोंडिलकरला आपण इन्व्हाइट करूयात ज्यानं षटकार मारून हा सामना जिंकून दिला. चला मॅन ऑफ द मॅच हा खेळाडू आहे ज्या खेळाडूंना षटकार मारून सामना जिंकून दिला. रणजित पाटील आणि प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय. 1 बॉल 6 धावांची गरज असताना एकही सामना या स्पर्धेमध्ये हा संघ पराभूत झालाच नाही. अंतिम पर्यंत विजय विजय आणि विजय. यंगस्टर असे खेळाडू आहेत. युवांचा खेळाडू. षटकार जर आवडला असेल तर एकदा टाळ्या वाजवा त्या खेळाडूसाठी. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरेजच्या डोक्यावरून त्याने षटकार ठोकून दिला आणि आपल्या संघाला चॅम्पियन म्हणून दिला. अशा खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी राजू राठोड यांच्या वतीने आपल्याला ब्रँडेड कंपनीची सायकल देण्यात आली. एक आकर्षक ट्रॉफी एक ब्रँडेड कंपनीची सायकल देऊन आपण त्या खेळाडूला सन्मान करणार आहोत. मयूर सिक्युरिटी फोर्सचे ओनर मयूर शेठ माणिक शेठ म्हात्रे यांना इन्व्हाइट करतो आणि सुरेशजी म्हात्रे यांना या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करूयात की उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पात्रसाठी आपण समोर यायचं. मयूर माणिक शेठ म्हात्रे आणि सुरेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही स्पोर्टची सायकल ज्या खेळाडूंना संपूर्ण या स्पर्धेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं,
4 कॅचेस टिपल्यात असा जांभुली संघाचा प्रणित कोंडिलकर ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मिलिंद म्हात्रे यांना देखील आपण विनंती करतोय, आपण देखील या मंचावर आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण करणार आहोत. मिलिंदजी म्हात्रे यांना देखील आपण विनंती करत आहोत. या दरम्यानमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जांभुली संघातील प्रणित कोंडिलकर ठरलाय. या स्पर्धेमध्ये ज्यानं 4 कॅचेस टिपल्या, अतिशय चांगल्याशी कामगिरी पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याला सायकल देण्यात येते असा प्रणित कोंडिलकर ठरलाय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ही सायकल आपल्याला राजू राठोड यांच्या माध्यमातून देण्यात आलं. तथा या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस देण्यासाठी आपण विनंती करत आहोत पुन्हा एकदा रणजित पाटील आणि भूषणजी म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस जात आहे. आपण विनंती पुन्हा एकदा करतोय भूषणजी म्हात्रे आणि रणजितजी पाटील यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज ज्यानं 25 चेंडू खेळला 89 धावा ज्याच्या नावावर राहिल्यात असा टाकीगावचा चैतन्य पाटील ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 10 मिनिटात करतो मी 10 मिनिटात झाल्यावर चालू करतो. चैतन्य पाटील आज बिहार राज्यामध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. तिथे तो खेळतोय. थोडक्या धावामध्ये या खेळाडूची 7वी बाईक गेली या स्पर्धेतून. पण हे बक्षीस स्वीकारण्यासाठी त्याचे बंधुराज अमय पाटील येताना पाहायला मिळतात. रायगड प्रीमियर लीगच्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये जेव्हा चैतन्यला पहिल्यांदा बाईक मिळाली होती तेव्हा चैतन्यनं अमय पाटीललाच पहिल्यांदा बाईकवर बसवलं होतं आणि आता तोच अमय पाटील चैतन्य पाटीलची सायकल घेतोय. अभिनंदन अमय. टाकीगावचा खेळ यंदा चांगला पाहायला मिळाला. सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळणारा हा संघ आहे. सर्वाधिक जास्त बक्षीस जिंकणारा हा संघ आहे. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज 2 खेळाडू या रेसिंग मध्ये होते. एकानं खरं तर तेवढी षटकं टाकली पण त्याच्या षटकामध्ये 57 धावा गेल्या. एकानं विकेट तेवढ्याच घेतल्यात, त्यानं 5 विकेट घेतल्यात आणि ते नाव आहे. हे बक्षीस देण्यासाठी आपण विनंती करूयात प्रवीणजी पाटील आणि कल्पेशजी पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज दोघांनी विकेट सेम घेतल्यात, फक्त धाबा जास्त आहेत. 5 विकेट 35 धावा देत सिद्धार्थ 11 जीवदानी बांबडुंगरी संघाचा जीत खोट ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. बेदान डाके देखील याच रेसिंग मध्ये होता. 5 विकेट त्याने देखील घेतल्या पण त्याच्या ओव्हरमध्ये 57 धावा आल्यात. त्यामुळं जीत खोत हा गोलंदाज ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याला हे बक्षीस देण्यासाठी प्रवीणजी पाटील कल्पेशजी पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते एक आकर्षक चषक आणि राजू राठोड यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ब्रँडेड कंपनीची सायकल देऊन जीतला आपण उत्कृष्ट गोलंदाजाचं हे पारितोषिक देतोय. अंडर 25 असे आयोजित सचिन स्मृती चषक एकूण 50 ग्रामीणचे संघ खेळले, 10 पोर्ट्युगलचे संघ खेळताना पाहायला मिळाले. अंडर 25 चे 10 संघ खेळलेत, 30 ग्रामीणचे संघ खेळले, एकूण 50 संघ खेळवलेत. आणि या स्पर्धेमधील पंचम क्रमांक ज्या संघाची चांगली कामगिरी राहिली रोख रक्कम 7,500 रुपये देऊन त्या संघाला आपण सन्मान करणार आहोत. आणि पंच क्रमांकाचा मानकरी ठरला आहे वरद स्पोर्ट टाकीगाव. वरद स्पोर्ट टाकीगावला आपण इन्व्हाइट करूयात. या स्पर्धेतील पंचम क्रमांक चला आपण विनंती करूयात सूर्यजी म्हात्रे आणि रणजितजी पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते पंचम क्रमांक 7,500 रुपये वरद स्पोर्ट टाकीगाव. सर्वाधिक चांगला असा संघ त्यांचा पाहायला मिळाला वरद स्पोर्ट टाकीगाव. आज चैतन्य पाटील नाहीये, अमय पाटीलने चांगली कामगिरी केली. अंडर 25 मध्ये या संघाची चांगली कामगिरी राहिली
आणि यंदाच्या हंगामामध्ये हे नवीन चेहरे टाकीगाव संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन. चांगला खेळ तुमचा राहिला. चतुर्थ क्रमांक देण्यासाठी आपण विनंती करूयात मयूर म्हात्रे आणि प्रवीणजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय. मयूर म्हात्रे आणि प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 12,500 रुपये देऊन या संघाला सन्मान केला जाईल. ओम 11 दिघोडे या संघाला आपण इन्व्हाइट करूयात. ओम 11 दिघोडे, ओम 11 दिघोडे 40+ चे खेळाडू दमदार कामगिरी करतात हे सांगितलं भूषण म्हात्रे यांनी आणि त्यांनी सांगितलं होते की आज 40+ संघातून एक खेळाडू बाईक जिंकणार. ओम 11 दिघोडे 40+ संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. सूरज पाटील, अलंकार पाटील आणि संपूर्ण राजा कोळी येताना पाहायला मिळतात. त्याचसोबत निवृत्ती पाटील येताना पाहायला मिळणार आहेत. सर्व खेळाडू इथं आलेत. आज दिघोड्यामध्ये डबल धमाका आहे कारण सर्वांना ठाऊक आहे दिघोड्यामध्ये आणखीन एक बाईक ऍड होताना पाहायला मिळणार आहे. पण आता सध्या आपण वळणार आहोत. चतुर्थ क्रमांक ओम 11 दिघोडे 40+ रोख रक्कम 12,500 रुपये देऊन या संघाला आपण सन्मानित करत आहोत. दोन वर्षात तो क्रिकेट खेळलाच नाही पण तो आज खेळला. पुन्हा एकदा शेर जिंदा आहे. 2 वर्षामध्ये आज 4 मॅचेस खेळला. 4 मॅचेस मध्ये एकदाही तो बाद कुठल्या गोलंदाज झाला नाही असा दिघोड्याचा सूरज पाटील आणि त्याचा संपूर्ण संघ ठरला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. चला आपण तृतीय क्रमांक हे देण्यासाठी विनंती केली जाते. कल्पेशजी पाटील आणि भूषणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं मानकरी ठरलेला TMCC बोरकार, तिसाई मरवाई क्रिकेट क्लब बोरकार, शुभम डाकी, वेदांत डाकी संपूर्ण ही टीम त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. सिद्धार्थ ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतोय. सर्वाधिक जास्त पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा खेळणारा संघ आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये शुभम डाकी त्याची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीने खेळते आणि या टीमला सन्मान करण्यासाठी रोख रक्कम 12,500 रुपये एक क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करत आहोत. TMCC बोरकार या टीमला कॉंग्रॅच्युलेशन शुभम डाकी अँड टीम. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे देण्यासाठी आपण सुरेशजी म्हात्रे, प्रवीणजी पाटील आणि रणजित पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करूयात. त्यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 25,000 देऊन त्यांना सन्मान केला जात आहे. जासेचं क्रीडांगण त्याच्यासाठी नवीन नाहीये. नाईट क्रिकेटची स्पर्धा असो, दिवसाळणारी स्पर्धा असो किंवा आता रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील सिद्धार्थ 11 जुगजा आणि बामणडुंगरी संघ ठरलाय उपविजेता. तेजस म्हात्रे अँड टीम त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ, रायगडमध्ये तब्बल 5 वर्ष आपल्या बामणडुंगरी गावाचं नाव, आपल्या बामणडुंगरी संघाचं नाव सलग 5 वर्ष ज्यांनी टॉपला ठेवलंय, टॉप 1 आणि ठोकलेत ते टॉपच्या ठोकलेत. आज वाकलन असेल, गोरसी असेल, भल्या भल्या संघांना पराभूत करून रायगड जिल्ह्याचं क्रिकेटमध्ये मोठं नाव करणारे तेजस म्हात्रे आणि त्यांची टीम आणि त्यांच्या टीमला सन्मानित करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर सुरेशजी म्हात्रे, प्रवीणजी पाटील, रणजितजी पाटील यांच्या शुभ हस्ते वजनदार ट्रॉफी आहे. क्रिस्टलची ट्रॉफी म्हटल्यानंतर नेहमी हे वेगळं आकर्षण पाहायला मिळतं. हे अंडर-25 असंहीच करून दाखवू शकते. जास्त गावानंच हे करून दाखवलं आणि तेजस म्हात्रे आणि संपूर्ण टीम पावसाळी रबर बॉलची ही स्पर्धा तेजस याच मैदानामध्ये सिद्धार्थ 11 या नावाने खेळतोस. नाईट क्रिकेटच्या अनेक स्पर्धा खेळल्यास पावसाळची पहिलीच रबर बॉलची स्पर्धा जिथे चांगला खेळ झालाय. काय सांगशील एकंदरीत टीम बद्दल? स्पेशली थँक्स टू रवी शेठ पाटील. ज्या आमची जासायला मॅच असली ना तर तिथे न सांगता त्यांची एंट्री पोचलेली असते, फक्त येऊन खेळायचं असतो. त्यांचा मी खूप थँक्स बोलतो आणि सर्व टीमला एक आवर्जून सांगेल, जसं तुम्ही आता रबर बॉलला कुठल्या पण संघाविरुद्ध खेळायला तयार होता तसं टेनिसला सुद्धा हिंमत दाखवा. कारण क्रिकेटमध्ये कोण कमी जास्त नाही आहे, जो तो ज्याचा त्याचा परफॉर्मन्स देऊनच पुढे आलेला आहे. त्यामुळे सर्वांना सांगतो का तुम्ही टेनिसला सुद्धा असाच परफॉर्मन्स द्या नक्कीच. आणि मी आमच्या गावातल्या मुलांचा खरोखर आभारी मानतो की एका शब्दावर खेळायला येतात आणि आज रबर बॉल असून पहिलीच
टुर्नामेंट होती आणि त्यात ट्रॉफी लागली, त्याबद्दल खूप आनंदी आहे. आणि जांभेली संघ खूप चांगला आहे, खूप चांगले खेळले. त्यांना मागच्या वर्षीच मी सांगितलं प्रणितला का तुम्ही थोडा बाहेर निघा, तुमच्या पट्ट्यात खेळून तुम्ही प्लेयर तुमचे दिसणार नाही. गेल्या वर्षापासून तो पनवेल उरणला खेळतोय आणि त्याचे प्लेयर्स दिसत आहेत. तसेच ते RPL PPL जसं UPLला पण खेळलेत. म्हणून जसं तो एक छोटा संघ नाही बोलताना, पण ते छोटा संघ असून ते जर बाहेर निघून जर त्यांचे प्लेयर सिलेक्ट होऊन आज त्यांनी आम्हाला सुद्धा हरवलं आहे, चांगले खेळले. कारण की क्रिकेटमध्ये कोण कमी नाही आहे, ते कोणी जिंकू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा परफॉर्मन्स द्या आणि कोणासोबत सुद्धा खेळायची तयारी दाखवा. तुम्ही सुद्धा एकदा दोनदा हराल, पण तिसऱ्यांदा नक्की तुम्हाला यश लाभेल. तेजस, अनेक ठिकाणी पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा तू खेळत असतो, तू देखील एक ऑर्गनायझर आहेस, पण समोर हातामध्ये क्रिस्टलची ट्रॉफी आहे, जासईचं मैदान आहे, क्रिस्टलची ट्रॉफी, एवढं मोठं आयोजन, ते देखील पावसाळी थोडीशी दांडी मारली, पण एकंदरीत जासईच्या मैदानामध्ये क्रिस्टलची ट्रॉफी, काय सांगशील संपूर्ण आयोजन कमिटीबद्दल? जासई म्हणजे आमच्या गावासाठी माहेरघर आहे, आयोजकच आम्ही होत असं बोललं तरी चालेल. आणि फर्स्ट टाईम असं झालं असेल का क्रिस्टलची ट्रॉफी, रबर बॉलला आणि बाईकसुद्धा ठेवली आहे. कारण की एवढं देऊनसुद्धा एंट्री फी पण खूप कमी ठेवली आहे. त्याबद्दल मी आयोजकांचा आणि स्पेशल भावेशची खूप मेहनत आहे, साईशची मेहनत आहे, खूप त्यांनी जवळजवळ महिनाभर तेच चाललं होतं आणि ते आम्हाला प्रवेश दिलं, त्याबद्दल त्या दोघांसुद्धा मी आभारी आहे. धन्यवाद. एक यशस्वी कर्णधार पाहायला मिळाले आज. सिद्धार्थ इलबंजी उदा आणि बामणडुंगरी या नावानं हा संघ खेळला आणि ही खरं तर स्पर्धेतील सर्वाधिक महत्वाची जे आपण बक्षीस देणार आहोत मालिकेराचं, पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये गत वर्षामध्ये आम्ही अनाऊन्स केली होती की 50 संघ खेळतील ग्रामीणचेच आणि त्यासाठी बाईक पाहायला मिळणार आहे. जी बाईक आम्हाला देण्यात आली आहे हॅट्रिक सरपंच संतोषजी रामचंद्र घरत, सरपंच जासई यांच्या वतीनं, आणि देण्यासाठी आपण उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करूयात की त्यांच्या शुभ हस्ते ही प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची आपण बाईक देणार आहोत. सर्व उपस्थित मान्यवरांना आपण विनंती करूयात की आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील हे देण्यापूर्वी आपण ही बाईकच वरती घेतोय. चला, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट उरण तालुक्यात पहिल्यांदा दिवसावणाऱ्या स्पर्धेमध्ये जासईच्याच मैदानामध्ये न्यू यंगस्टार जासईनं बाईक ठेवली होती. पावसाळीची रबर बॉलची स्पर्धा आहे. पावसाच्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये जासई गावानंच पुन्हा एकदा बाईक ठेवलंय. त्यामुळे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. भव्य दिव्य हा सोहळा तुम्ही पाहताय. अतिशय एक नामांकित स्पर्धा पाहायला मिळते आणि त्याचवेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये आज 50 एकूण संघ खेळले. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हे अजून बक्षीस बाकी आहे. चला, हे बक्षीस देण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना आपण विनंती करूयात की आपण समोर यावं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची ही बाईक देखील देतोय. चला, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट 44 बॉल तो खेळलाय, ज्याच्या नावावर तब्बल 132 धावा पाहायला मिळाला. 2 वर्ष तो क्रिकेट पासून लांब राहिला, पण 40+ चे खेळाडू कमी नाही आहेत. पुन्हा एकदा तोच रुबाब, तोच दरारा आणि पुन्हा एकदा तीच दहशत. नाव त्याचं आहे सूरज पाटील, दिघोड्याचा खेळाडू. 44 बॉल 132 धावा. आपल्या स्वप्नातली बाईक घेत असताना आपण सूरज पाटीलला पाहणार आहात. चला, सूरज पाटील हा खेळाडू ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, ज्यानं आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमधली पहिल्यांदा मला वाटतं आय थिंक प्रीमियर लीग मध्ये सूरजला मिळाली होती दिघोडी प्रीमियर लीगला, आणि ही आता दुसरी बाईक, पण ती देखील 40+ झाल्यानंतर 2 वर्ष क्रिकेट पासून लांब राहिला, पण आज पुन्हा एकदा दिघोड्याचा सुपुत्र सूरज पाटील, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सूरज पाटील. ती दहशत, तो दरारा, पुन्हा एकदा सूरज पाटील, सबसे कातिल दिघोड्याचा सूरज पाटील, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. या खेळाडूला आपल्या आयुष्यातली दुसरी बाईक घेताना आपण पाहू शकता. 40चा खेळाडू आहे, दमदार त्याची कामगिरी पाहायला मिळाली आणि सूरज पाटील ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन सूरज पाटील, चांगलासा खेळ पाहायला मिळाला
आज ज्याला आपल्या स्वप्नातली दुसरी बाईक घेताना आपण पाहताय 40+ झाल्यानंतर दमदार कामगिरी पाहायला मिळाली. चला सूरज पाटील आपल्यासोबत जॉईन होतील. सूरज या आपण. चला सूरज पाटील आपल्यासोबत जॉईन होताना पाहायला मिळतील, ज्याला बाईक देखील मिळाले. आज आनंद आहे. दिघोड्यामध्ये डबल धमाका पाहायला मिळतोय. कृष्णाची ट्रॉफी आलंय, त्यासोबत सूरज पाटीलला दुसरी बाईक मिळाली. आज बँड फटाके सर्व गोष्टी दिघोड्यामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि आज आनंद आहे. सूरज आपल्यासोबत जॉईन होताना पाहायला मिळेल. सूरज व्यासपीठावर येतील, त्याच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. 40+ क्रिकेट आज खेळलेत. चैतन्य परेश ठाकूर त्या रेसिंगला होता ज्यानं 200 धावा ठोकल्या. 30 षटकार त्याच्या बॅटमधून आले. त्यानंतर त्याला चैतन्य पाटीलने ओव्हरटेक केला. दुसऱ्या दिवसामध्ये विशाल शहा त्या रेसिंगमध्ये आला. त्यानंतर निलेश ठाकूर त्या रेसिंगला होता. आधी सर्वांना ओव्हरटेक करून 40+ सूरज पाटील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे बक्षीस मिळतंय. सूरज, एकंदरीत काय सांगशील? 2 वर्ष क्रिकेटला गॅप होता, कुठेतरी दिघोडी संघ सुद्धा बॅकफुटला होता, कारण मोठ्या देखील ग्रामीणमध्ये खेळत नव्हता. सूरजने देखील क्रिकेटपासून थोडासा लांब राहिला होता आणि त्यानंतर डायरेक्ट एक मोठी सरप्राईज दिलं दिघोडीकरांना. काय सांगशील हे बक्षीस मिळतंय? आधी म्हणजे मला वेळच नाही क्रिकेट खेळायला. आता झालं म्हणजे 40 वर्ष झाले आणि फॅमिलीकडे पण जरा बघायला लागते, त्याच्यामुळे मला जरा वेळ कमी भेटते. म्हणजे कमी वेळच नाही, म्हणजे प्रॅक्टिस नाही, काय नाही, त्याच्यामुळे मी क्रिकेट यावर 2 वर्ष खेळलो नाही. एकंदरीत आज बाईक मिळाली. 40+ क्रिकेट 40+ टीमने देखील चांगला परफॉर्मन्स केला. काय सांगशील संपूर्ण टीम बद्दल आणि तुला बाईक मिळाली एवढ्या वर्षानंतर? सगळे प्लेअर चांगलेच केले आणि 40+मध्ये मला एक प्लस पॉईंट होता की आम्ही आत्ता 40+ झाले, त्याच्यामुळे आम्ही आताच क्रिकेट खेळून गेलो खालच्या मधून आणि त्याच्यामुळे आम्हाला होप्स आहे म्हणजे खेळू शकतो. होते सूरज पाटील. अभिनंदन सूरज, ज्याला आपल्या कारकिर्दीमध्ये दुसरी बाईक मिळाली. अतिशय आनंद पाहायला मिळाला. आणि एकूण 50 संघ खेळलेत, पण या संघाला कोणी पराभूत करू शकले नाहीयेत. एक छोटी सेना आज ते घेऊन आलेत, पण आज छोट्याने भल्याभल्याना घाम फोडलाय. आणि हे बक्षीस देण्यासाठी आपण विनंती करत आहोत भूषणजी म्हात्रे, कल्पेश शेठ पाटील आणि मयूर माणिक शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते रणजित पाटील, प्रवीण पाटील सर्वांची आपण नावं घेऊयात. सुरेश म्हात्रे सर्वांना आपण विनंती करूयात. हे पारितोषिक देण्यासाठी आपण विनंती केली जाते. आणि हो ते आले. आज सावनी विभागातून हा संघ आला. सातत्यानं आज आपल्या पंचकृषीमध्ये खेळत होता, पण टेनिस विश्वानंतर आयुष कोंडिलकर सारखा गोलंदाज दिला, तथा कुणाल निकम सारखा एक खेळाडू दिला, प्रणित कोंडिलकर सारखा एक खेळाडू दिला. असा एक नाही, आम्ही एकच आहोत हे सांगणारा जतीन 11 जरी मरी जांभिवली संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. जतीन 11 जरी मरी जांभिवली संघ या स्पर्धेतील ठरलाय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. प्रथम क्रमांक 50,000 रुपये आणि तो पटकावला जतीन 11 मर्याई जांभिवली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन. आज त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर षटकार मारला आणि आज बामणडोंगरी संघाला पराभूत केलंय. या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 50,000 रुपये आणि एक वजनदार क्रिस्टलची ट्रॉफी देऊन, आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी देऊन जांभिवली संघाला आपण सन्मानित करणार आहोत, ज्यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. जांभिवली टीम चॅम्पियन राहिला. 5 दिवसाची स्पर्धा आपण पाहिली. 5 दिवसामध्ये दमदार कामगिरी पाहायला मिळाली. ही स्पर्धा अंडर-25 असे आयोजित सचिन स्मृती चस्काची चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळालं. यंदा 5 दिवस स्पर्धा पाहिलीत. पुढच्या वर्षी आणखीन भव्य दिव्य आयोजन देखील पाहायला मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही स्पर्धा इथेच संपली. आपण मात्र सुरक्षित आपल्या घरी जा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.